नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रभरती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण सामाजिक शास्त्र या विषयाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। तर पहा, दोन्ही पेपरसाठी हे प्रश्न जे आहेत ते उपयुक्त आहेत। तर तुम्ही म्हणाल समाजशास्त्र हे फक्त पेपर सेकंडसाठी विचारलेलं आहे किंवा फक्त पेपर सेकंडसाठी आहे। तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र हे दोन्ही सारखेच आहेत। परिसर अभ्यास मध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान या विषयाचे प्रश्न असतात, तर समाजशास्त्रामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयाचे प्रश्न असतात। कारण पेपर सेकंडला विज्ञान हा विषय वेगळा विचारलेला आहे, त्यामुळे बाकी सर्व सारखंच आहे। पेपर फर्स्ट साठी विज्ञान हा विषय वेगळा नसल्यामुळे परिसर अभ्यास मध्ये त्याला समाविष्ट केलेला आहे। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, भारताच्या संविधानात डॅश भाषा नोंदवल्या आहेत? 21, 22, 23, 24। तर योग्य उत्तर आहे 22। तर मग त्या कोणत्या आहेत? आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळी, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तामिळ, तेलुगू, उर्दू, मैथिली, संथाली, डोंगरी आणि बोडो या भाषांचा समावेश भारताच्या संविधानात आहे किंवा या भाषा भारताच्या संविधानात नोंदविलेल्या आहेत। पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे राज्य प्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही। गणराज्य, सार्वभौम, स्वातंत्र्य, न्याय। तर याचं योग्य उत्तर आहे गणराज्य। मित्रांनो, हा प्रश्न इयत्ता 9वीच्या पुस्तकातील आहे। तर भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य शब्दाचा अर्थ म्हणजे राज्य प्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही। शिक्षणाचा अधिकार, सकारात्मक अधिकार, तर भाषण अधिकार कोणता अधिकार आहे हा? घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, माहितीचा अधिकार, मानव अधिकार, नकारात्मक अधिकार। तर योग्य उत्तर आहे नकारात्मक अधिकार। ठराविक संख्येने नागरिकांना कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, यास डॅश म्हणतात? जनउपक्रम, सार्वमत, जनपुच्छा, प्रत्यावहन। तर योग्य उत्तर आहे जनउपक्रम। म्हणजेच ठराविक संख्येने नागरिकांना कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, यास जनउपक्रम असं म्हणतात। रोहनने 2016 मध्ये वयाची 25 वर्षे पूर्ण केली। पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का? या संदर्भातील विधानाचा योग्य पर्याय ओळखा। होय, उभा राहू शकतो। नाही, उभा राहू शकत नाही। उत्तर देण्यास माहिती अपूर्ण, सांगता येत नाही। तर योग्य उत्तर आहे होय, उभा राहू शकतो। कारण रोहनने 2016 मध्ये 25 वर्षे पूर्ण केलेली आहेत, तर सध्या 2021 आहे, म्हणजेच त्यानं वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली आहेत, म्हणजे तो लोकसभा निवडणुकीला उमेदवार म्हणून उभा राहू शकतो। खालील विधानापैकी चूक विधान ओळखा। विधान आहेत, राष्ट्रपती तीनही दलाचे सरसेनापती असतात। राजदूत, मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात। राष्ट्रपतींनी काढलेला वटहुकूम कायद्यासारखाच असतो। राष्ट्रपतीच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही। तर या ठिकाणी आपल्याला चूक विधान ओळखायचं आहे, तर ते चूक विधान आहे, राष्ट्रपतीच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही। तर तो अधिकार संसदेला आहे, त्यामुळे हे जे वाक्य आहे ते चुकीचं वाक्य आहे किंवा विधान आहे।
महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी डॅश अधिवेशने होतात. 1, 2, 3, 4. तर किती होतात? 3. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशने होतात. गटात न बसणारा शब्द ओळखा. दिल्ली, लक्षद्वीप, चंदीगड, हरियाणा. तर गटात न बसणारे शब्द ओळखायचे आहेत आपल्याला. तर पर्याय आहेत. योग्य उत्तर आहे हरियाणा. 24 ऑक्टोबर हा दिवस डॅश म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन, पर्यावरण दिन, जागतिक शांतता दिन. तर योग्य उत्तर आहे संयुक्त राष्ट्र दिन. तर आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्चला असतो. पर्यावरण दिन 5 जूनला असतो. तर जागतिक शांतता दिन हा 21 सप्टेंबरला साजरा केला जातो. गटात न बसणारा शब्द ओळखा. शब्द आहेत मुद्रा राक्षस, इंडिका, राजतरंगिणी आणि मेघदूत. योग्य उत्तर आहे मेघदूत. योग्य जोड्यात जुळवा. तर या ठिकाणी बौद्ध परिषद पहिली, दुसरी, तिसरी आणि कोणत्या राजाच्या काळात झाली यानुसार या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. तर उत्तर आहेत म्हणजे जी काही पहिली बौद्ध परिषद झाली ती अजातशत्रू या राजाच्या काळात झाली. त्यानंतर जी तिसरी बौद्ध परिषद झाली ती अशोक यांच्या काळात झाली, म्हणजे सम्राट अशोक यांच्या काळात झाली. तर जी काही चौथी बौद्ध परिषद आहे ती राजा कनिष्क यांच्या काळात झालेली आहे. दंतदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष या राजांमध्ये काय साम्य आहे? हे सर्वजण चोळ घराण्यातील आहेत. हे सर्वजण चालुक्य घराण्यातील आहेत. हे सर्वजण राष्ट्रकूट घराण्यातील आहेत. हे सर्वजण पाल घराण्यातील आहेत. तर योग्य उत्तर आहे हे सर्वजण राष्ट्रकूट घराण्यातील आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली होती कारण त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते. त्यांना पोर्तुगीजांना धडा शिकवायचा होता. त्यांना जकातीतून येणारे उत्पन्न वाढवायचे होते. हा एक लष्करी निर्णय होता. तर योग्य उत्तर आहे त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते. तर मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे तो इयत्ता 4थीच्या पुस्तकातील आहे. तर मित्रांनो, हा पेपर सेकंड आहे, म्हणजेच आपल्याला इयत्ता 6वी पासून पुढची पुस्तकं वाचायची आहेत किंवा विचारलं जाणार आहे म्हणून 6वी पासून दिलेला आहे. परंतु हा प्रश्न तर इयत्ता 4थी मधील पुस्तकातील आहे. त्यामुळे मी म्हणते की पेपर सेकंड असो की फर्स्ट असो, 3री पासून 10वी पर्यंतचे सगळे पुस्तकं वाचून काढा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली होती. याचं काय कारण आहे? तर कोकणातील मीठ उद्योगाला त्यांना संरक्षण द्यायचं होतं. दारा शुकोने डॅश फारसीमध्ये भाषांतर केले. ब्राह्मण ग्रंथाचे, पुराणाचे, वेदाचे. तर योग्य उत्तर आहे उपनिषदाचे. तर मित्रांनो, हा प्रश्न तर इयत्ता 6वी मधील वैदिक संस्कृती या पाठामधील हा प्रश्न आहे. तर दारा शुकोने उपनिषदिकाचे फारसीमध्ये भाषांतर केलेलं आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे शासन नियंत्रणाचे घटक एकमेकापासून स्वतंत्र असावेत, हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत डॅश यांनी मांडला. मॉन्टेस्क्यू, रुसो, थॉमस जेफरसन. योग्य उत्तर आहे मॉन्टेस्क्यू.
गोपाळबाबा वलंकर यांनी डॅश या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले? विटाळ विध्वंस, स्त्री पुरुष तुलना, शेतकऱ्यांची आसूड, स्त्री धर्मनीती. योग्य उत्तर आहे विटाळ विध्वंस. या पुस्तकातून गोपाळबाबा वलंकर यांनी अस्पृश्यतेचे खंडन केले आहे. प्रतियोगी सहकारिता हे डॅश यांचे धोरण होते? दादाभाई नौरोजी, महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू. योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. भोरप्या प्रतापगड, कोंढाणा सिंहगड, मुरुमदेव रायगड, खेळणा विशालगड. तर मित्रांनो, या ठिकाणी किल्ल्याचं जुनं नाव आणि नवं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. तर जुनं नाव आणि नवं नाव यांची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर ती चुकीची जोडी आहे भोरप्या प्रतापगड. हा देखील इयत्ता 4च्या पुस्तकातील प्रश्न आहे. जंजीचा किल्ला सध्याच्या डॅश राज्यात आहे? तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, केरळ. योग्य उत्तर आहे तामिळनाडू. जंजीचा किल्ला सध्याच्या तामिळनाडू राज्यात आहे. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. योग्य उत्तर आहे टॉलेमी इतिहास, टॉलेमी भूगोल आहे. खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. व्हॉल्टियर, द स्पिरिट ऑफ लॉ, मॉन्टेस्क्यू, कॅन्डिड. तर बरोबर जोडी आहे रुसो, एमिल. घाना, केनिया, झिम्बाब्वे या डॅश वसाहती होत्या? ब्रिटिश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच. तर घाना, केनिया, झिम्बाब्वे या ब्रिटिश वसाहती होत्या. चीनमधील अफूच्या दुसऱ्या युद्धानंतर डॅशचा तह झाला? योग्य उत्तर आहे पेकिंगचा तह झाला. चीनमधील अफूच्या दुसऱ्या युद्धानंतर पेकिंगचा तह झाला. याविषयी थोडक्यात माहिती. चीनच्या मांचू सम्राटाचा पराभव या युद्धामध्ये झालेला आहे, म्हणजेच अफूच्या दुसऱ्या युद्धामध्ये. त्याचबरोबर अफूचे जे काही दुसरे युद्ध आहे ते इसवी सन 1856 ला इंग्लंड, फ्रान्स यांनी चीन बरोबर केले होते. खालील घटनांपैकी गटात न बसणारी घटना शोधा. इथिओपियावर इटलीचे आक्रमण, ऑस्ट्रेलियावर जर्मनीचे आक्रमण, मांचुरियावर जपानचे आक्रमण, ग्रीस व बेल्ग्रिया युद्ध. तर गटात न बसणारी घटना आहे ग्रीस व बेल्गरिया युद्ध. पुढचा प्रश्न. मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या? पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे. योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था पंडिता रमाबाई यांनी सुरू केल्या. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हणतात? विष्णुशास्त्री पंडित, आत्माराम पांडुरंग खरतडकर, तर मित्रांनो, हे होते प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा.
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.